आज आपण बघणार आहोत एक नवीन थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स। इथे तुम्हाला दोन ट्रायंगल दिलेले आहेत ABC आणि PQR अँड बोथ ट्रायंगल्स आर गिवन सिमिलर। म्हणजे दिलेला काय व्हॉट इज गिवन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR। तर थेरम काय आहे? तर थेरम असा आहे की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर then the ratio of areas of two triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides। त्यांच्या संगत बाजू corresponding sides AB square upon PQ square, BC square upon QR square and AC square upon PR square। आपल्याला हे प्रूव्ह करायचं। what we have to prove? We have to prove that the ratio of area of two similar triangles is equal to the ratio of square of their corresponding sides। या त्याच्या corresponding sides आहे AB आणि PQ, त्याचा स्क्वेअर घेतला BC आणि QR स्क्वेअर AC square upon PR square equal to the ratio of square of their corresponding sides। आपल्याला दिलेला आता प्रूव्ह करायचं आहे। आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला। तर मग प्रूव्ह कसं करणार? तर आधी आपण ट्रायंगल ABC घेऊया। ट्रायंगल ABC मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR। आता तुम्हाला माहिती आहे कोणत्याही त्रिकोणाचं सूत्र काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट। आता या ट्रायंगल ABC चा बेस काय आहे? बेस आहे BC आणि हाईट काय आहे? AD। ट्रायंगल PQR मध्ये 1/2 इंटू बेस काय आहे? QR आणि हाईट काय आहे? PS। आता हा 1/2 काय होईल? कॅन्सल। तर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS। हेच आपण असं मांडू शकतो BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS। जर आपण असं ब्रॅकेट जर दिलं तर त्याला आपण एक नाव देऊ। आता आपण दोन ट्रायंगल घेऊया। हा ट्रायंगल घेऊ ABD आणि हा ट्रायंगल घेऊ PQS। आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत कोणते? ABC आणि PQR। तुम्हाला माहिती आहे if two triangles are similar then their corresponding angles are congruent। म्हणजे अँगल A कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे? अँगल PC। अँगल B कोणाशी कॉन्ग्रुएंट असेल? अँगल Q शी। अँगल B इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q। मग आपण दोन त्रिकोण निवडूया। इन ट्रायंगल ABD and ट्रायंगल PQS। या दोन ट्रायंगल मध्ये बघा अँगल B इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q। हे काय आहे? गिवन दिलेलं आहे। आता या दोन त्रिकोणामध्ये बघा हा जो राईट अँगल म्हणजे हा काय असला पाहिजे? राईट अँगल असला पाहिजे। मग आता आपण असं लिहूया अँगल ADB कॉन्ग्रुएंट विथ अँगल PSQ। इथे लिहा बोथ राईट अँगल्स किंवा बोथ 90 डिग्री, कारण ते परपेंडिक्युलर दिलेले आहे। आता तुमच्या असं लक्षात येईल की या दोन ट्रायंगल मध्ये ABD आणि PQS मध्ये हा कोण या कोणाशी एकरूप आहे आणि हा कोण या कोणाशी एकरूप आहे, कॉन्ग्रुएंट आहे। म्हणजे अँगल टेस्ट नुसार काय होईल? ट्रायंगल ABD इज सिमिलर विथ ट्रायंगल PQS। इथे म्हणा बाय अँगल टेस्ट। हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे। कोणता? हा ट्रायंगल ABD आणि हा PQS। if two triangles their corresponding sides are in the proportion। मग इथे काय येईल? AB एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQS is equal to AB अपॉन PQ is equal to AD अपॉन PS is equal to BD अपॉन QS। याला आपण दोन नाव AB अपॉन PQ is equal to AD अपॉन PS। आता आपण पुन्हा दोन ट्रायंगल निवडूया। मूळ ट्रायंगल ABC आणि PQR आणि त्यांच्यामध्ये काय साम्य आहे ते आपण बघूया। इन ट्रायंगल ABC आता आपण हे दोन त्रिकोण निवडूया ABC आणि PQR। इन ट्रायंगल ABC
पी क्यू आर. आपल्याला हे सिमिलर दिलेले आहे. मग दोन त्रिकोण जर सिमिलर असतील तर त्यांचा रेशो ऑफ एरिया आपण काय बघतो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एक मिनिट, दोन सिमिलर दिलेले आहेत म्हणजे आपल्याला असं लिहावं लागेल, काय लिहावं लागेल, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. इट इज गिवन. म्हणजे सिमिलर असतात त्यांच्या बाजू काय असतात, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द प्रपोर्शन. म्हणजे तुम्हाला असं लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू करस्पॉन्डिंग साइड दिया ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर विच इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. याला आपण 3 नाव करस्पॉन्डिंग साइड ए बी अपॉन पी क्यू. बघा ही साइड ए बी आणि ही करस्पॉन्डिंग साइड पी क्यू वन ॲज द सेम. आता तुमच्या असं लक्षात येईल की 1 2 आणि 3 वरून बघा 1 मध्ये काय दिलंय, फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3 एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, इथं काय दिलं आपल्याला BC अपॉन क्यू आर दिलं बघा, BC अपॉन क्यू आर. 1 मध्ये BC अपॉन क्यू आर. नंतर काय दिलं AD अपॉन PS. आता 2 मध्ये बघा तुम्ही AD अपॉन PS दिलेलं आहे की नाही, इथे बघा AD अपॉन PS. इथं सुद्धा नंतर AB अपॉन PQ दिलेलं आहे. AD अपॉन PS AB अपॉन PQ शी काय आहे, सिमिलर आहे. म्हणजे AB अपॉन PQ पण सिमिलर आहे BC अपॉन QR. लक्षात घ्या, मला AD अपॉन PS ऐवजी काय टाकायचं आहे, वेगळी किंमत टाकायची आहे. मग AD अपॉन PS ऐवजी आपण AB अपॉन PQ टाकू शकतो, पण AB अपॉन PQ is also equivalent with BC upon QR. म्हणून मी काय करणार आहे, AD upon PS ऐवजी टाकणार आहे BC upon QR. मग आता या ठिकाणी BC into BC काय होईल, BC स्क्वेअर आणि QR into QR काय होईल, QR स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला एक सिद्धता मिळते. सिमिलरली we can prove that AC स्क्वेअर upon PR स्क्वेअर आणि BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर म्हणून केलेले AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. अशा प्रकारे आपण तिन्ही बाजूचा वर्ग आणि त्याचा रेशो आपण दाखवू शकतो. अशा प्रकारे इथं सिद्धता पूर्ण झालेली आहे आणि आपण शेवटी मांडू शकतो की एरिया रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to AB square upon PQ square which is equal to BC square upon QR square. जे आपण आता सिद्ध केलेलं आहे which is equal to AC square upon PR square. Hence proved. अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. यावर आधारित उदाहरण लिहिलं. आपण जे थिअरम ऑन रेशो ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स बघितलं त्यावर आधारित उदाहरण कसं असेल तर ते एक उदाहरण आपण बघूया. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं उदाहरण असेल की ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल ABC इज इक्वल टू 16. एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल PQR इज गिवन 25. आता तुम्हाला देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द रेशो AB अपॉन PQ. हे रेशोची तुम्हाला व्हॅल्यू विचारलेली आहे. मग आता तुम्ही इथे लिहा व्हॉट इज गिवन, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. जे दिलेलं आहे इट इज गिवन. मग इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आपण त्यांना बघितलं. देयरफॉर द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय त्यांना बघितलं आपण, रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे याची करस्पॉन्डिंग साइड काय आहे AB ची, आता स्क्वेअर रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ AB स्क्वेअर अपॉन काय आहे PP स्क्वेअर. इथं लिहा थेरम ऑन टू सिमिलर ट्रायंगल्स किंवा थेरम ऑफ ऑन रेशो ऑफ, इथं रेशो ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. याचा रेशो घेतला आपण तो काय असतो, इक्वल टू द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग आपल्याला दिलेला आहे याचा रेशो एरिया किती दिलेला आहे 16 दिलेला आहे आणि PQR एरिया किती दिलेला आहे 25 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, टेकिंग
स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. याचा काय स्क्वेअर रूट ए बी आणि पी क्यू चा पी क्यू स्क्वेअरचा काय पी क्यू. 16 चा स्क्वेअर रूट किती 4 आणि 26 चा किती 5. आपल्याला आन्सर मिळालं ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 4 अपॉन 5. आपल्याला तेच पाहिजे होतं. अशा प्रकारे असे उदाहरण 1 किंवा 2 मार्कात मला विचारले जातील. अजून एक उदाहरण आपण बघूया. In this example, triangle ABC is similar to triangle PQR given. When area of triangle ABC is given 80 and area of triangle PQR is given 125, then we have to fill the blank spaces. Fill in the blanks. Area of triangle ABC upon area of triangle dash. तर सोपं आहे. इथं काय झालं 125 म्हणजे कोणता ट्रायंगल टाकावा लागेल मला PQR. म्हणजे इथं काय लावावं लागेल theorem on two similar ratio of two similar triangles. Ratio of area of two similar triangles. मग इथं काय area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 80 upon 125. आता इथं तुम्हाला काय लिहावं लागेल by theorem on ratio of area of two similar triangles. काय सांगितलं theorem की the ratio of area of two similar triangles upon area of triangle PQ is equal to the ratio of square of their corresponding sides. म्हणजे AB square upon काय PQ square. AB square upon PQ square. आता हा मला रेशो दिलेला आहे 80 आणि हा काय 125 एरिया 80 upon 125 is equal to AB square upon PQ square. आता याला तुम्ही काय करा सिम्प्लिफाय करा. काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला AB square upon PQ square is equal to याला आपण 5 ने भाग देऊ. इथं काय 5 दुनी 10 5 5 25. इथे 5 1 5 किती उरले 3 5 6 30 म्हणजे 16 85 काय आलं 16 अपॉन 25. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे दोन्ही संख्या काय आहेत वर्ग संख्या वर्ग संख्या आहे. म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स what will get AB upon PQ is equal to what is the square root of 16 is 4 and square root of 25 is 5. Therefore AB upon PQ is equal to 4 upon 5. AB upon PQ is equal to 4 upon 5. This is our answer. हे तुम्हाला केव्हा सोडवता येईल if you know the theorem on ratio of areas of two similar triangles. Okay, bye.